नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वीच्या मॅथ्स 1चा सेकंड चॅप्टर आहे. त्यातला सगळ्यात IMP कॉन्सेप्ट आहे फॉर्म्युला मेथड. बाळांनो, हा जेवढा 10वीला महत्त्वाचा आहे त्याच्या खूप प्रमाणामध्ये तो 11वी 12वीमध्ये जेई करताना CET करतानाही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर नीट समजून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता कसा बनला हे सांगण्यात मी वेळ घालणार नाही. चला ऐका. तो बेटा बघा, हे असतं बाळांनो आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. करेक्ट आहे बेटांनो. आता याच्यामध्ये जो कोणी असेल तो आपला व्हेरिएबल. मग फॉर्म्युला काय बेटांनो बघा, x = -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac/2a. नीट बघा, -b प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac/2a. सगळ्यात मेन सांगतोय बाळांनो, लक्षात ठेवा b² - 4ac जो होता कुठं स्क्वेअर रूटमध्ये, ज्याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट, हा कधीच 0 पेक्षा लहान नकोय. सर असं का बरं? ओ सर, अरे बाळांनो समजून घ्या सोन्यांनो, लहानपणी असताना आपण कधी असं स्क्वेअर रूट काढलं होतं का? हो सर, किती सोपं आहे. -2 आपण मारेल ना. ओ सर +2 वेळ लई मारेल मग आता. हां, तर राजांनो आणि राजींनो लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट हे कधी रिअल नाही आहे. काय नाही आहे बेळांनो? रिअल नाही आहे. आता मला सर रिअल काय? बापू, ज्या दिवशी तुझा जन्म झाला तिथून ते आजतापर्यंत तू जेवढेही नंबर पाहिले होते आयुष्यामध्ये त्यांना म्हणतात रिअल नंबर. इट इज नथिंग बट, चांगल्या भाषेत बोलू का? ओके, इट इज नथिंग बट रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, किंवा जे आपण मारतो नंबर लाईन, त्याच्यावर जेवढेही नंबर्स आहे हे सगळे कोणते नंबर मिळालो? रिअल नंबर आहे. मग सर तुम्ही असं म्हणता, ठीक आहे, मग याचा मॅटर काय? बाळांनो, हा नंबर रिअल नाही आहे, हा असतो इमॅजिनरी नंबर. याला लिहितात +-2i. हे तुम्हाला भेटेल 11th मध्ये. याला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. कोणता नंबर? कॉम्प्लेक्स नंबर. याबद्दल मी नंतर बोलेलच. चला येऊया. तो कंडिशन काय आपली? b² - 4ac हे ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 0च असायला पाहिजे. चला करूया स्टार्ट. क्वेश्चन बाळांनो बघा, क्वेश्चन काय होतं बेटांनो, गिवन इक्वेशन जे होतं सोन्यानो आपलं ते होतं x² + 10x + 2 = 0. स्टेप नंबर 1 लक्षात ठेवा, 3 स्टेप्स आहे. स्टेप नंबर 1 याला करायचं फर्स्ट आपण कम्पेअर करूया बेटा. कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. काय असतो सोन्यानो? x² + bx + c = 0. सांगा आता ए कोण असतो रे? ए असतो x² चा कोइफिशियंट. अबे लेकरू ना राजा, हो x² चं लेकरू. सो इथं बेटा कोण आहे राजांनो? 1. ए आला 1, बी आला 10 आणि सी आला किती? 2. अरे कॉन्स्टंट रे सोन्या. बी कोण होता? x चं लेकरू. x चा कोण आहे बेटा कोइफिशियंट? 10. असं समजून घे जा सोन्या. बघा आता ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 आपण पहिले फाइंड करायचा b² - 4ac. बेटा बी का होता? 10, 10चा स्क्वेअर - 4, ए होता 1, सी होता 2. 10चा स्क्वेअर 100 - 4 × 1, 100 - 8 92. तर ही जी व्हॅल्यू आली बेटा ही नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू 0च पाहिजे. जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर पुढे सॉल्व्ह होणार नाही. मग आपण बघतोय फॉर्म्युला मेथड. सो बाय फॉर्म्युला मेथड सांग राजा काय होतं फॉर्म्युला? x = -b प्लस मायनस अंडर रूटमध्ये b² - 4ac/2a. सोन्या एक चूक करायची नाही. इथं जो आहे तो इथं एक्सच नाही आयुष्यभर. इथे जो असेल व्हेरिएबल तो इथं लिहायचा. हे कळलं बाळांनो? चला बोला. x = हे मायनस साईन दाखवू इथं. पहिले सांगतो हे मायनस तुझं नाही, हे लोकांचं आहे. तुझा कोण आहे चेक कर. तुझा होता बी. बी कोण? तुझा बी. अरे हा तुझा बी कोण आहे? 10. तो इथं लिही. ओके. प्लस मायनस अंडर रूट केलं. ओके. याची व्हॅल्यू काय आली? 92. आला लिहिला. ओके. खाली कोणाला 2. ए किती रे बाळा? ए होता 1. ओके. हा आला -10 प्लस मायनस. अय्यो, आता 92चे फॅक्टर म्हणजे काय? मला असे 2 नंबर सांगायचे ज्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार केला की 92 आला पाहिजे. पण त्यांच्यातील एक नंबर हा कोणाचा तरी स्क्वेअर असला पाहिजे. सर नाही जे आपलं एक्झाम्पल आहे 4 × 7. 4 हा 2चा स्क्वेअर असतो. त्या प्रकारची गोष्ट होती. तर काय होतं? जमत नाही. याला बेस्ट आयडिया बाळांनो, साईडला यायचं हळूच. इथं करायचा पहिले 2 ने डिवाइड करा, कारण त्याला होते. 2 ने केला तर 2 4 8, 1 2 6 12.
परत 2ने डिवाइड होते बेटा. 2 2 जा 4, 2 3 जा 6. आता 23 हा एक प्राईम नंबर आहे, त्यामुळे त्याचा विषय संपला. करेक्ट आहे. आता इथे बघायचं नाही, इथे जो नंबर येईल, जो नंबर 2दा आला तो महत्त्वाचा आपल्याला. इथे बघ 2 आला किती वेळा, 2 वेळा आला. मग 2 2 जा 4, हा बिचारा एकटाच होता. सरळ सिंपल आले आपले बेटा फॅक्टर काय, 4 × 23. अंडरस्टूड एव्हरीवन. सो अपॉन कोण बेटा नो 2, हा आला -10 प्लस मायनस 4th स्क्वेअर रूट 2 आला बाहेर, राहिला कोण बेटा 23/2. हे बघा आता राजा, याच्यामधून 2 कॉमन यूज होतो, किंवा बेस्ट वे या 2ने दोघांना डिवाइड कर, तुझी मर्जी. मी जर ह्या 2ने दोघांना डिवाइड केलं तरी चाललं असतं. -10/2 प्लस -2√23/2. सो x इक्वल टू काय बेटा, -2×5 प्लस -2 कॅन्सल होईल सोन्या, हा आला 23. दॅट्स इट. एकदा लिहायचं बेटा आन्सर येताना होतं प्लस लिही, -5 प्लस 23, आणि सोन्या एकदा लिहायचं काय, -5 -23. आणि लक्षात ठेवा इथे ऑर द्यायचा, शेवटच्या आन्सरमध्ये काय लिहायचं, हेन्स रूट्स ऑफ द इक्वेशन असं लिहायचं. हेन्स रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर, पहिले लिहायचा x इक्वल टू -5 प्लस √23, आणि इथं लिहायचा अँड x इक्वल टू -5 -√23. सर्वांना समजलं असेल अशी मी अपेक्षा बाळगतो. चला बघूया पुढचा प्रश्न. सर्वांना रिक्वेस्ट आहे क्वेश्चन नीट बघा बाळगणार काही नाही. ओके. 5m² इक्वल टू 22m प्लस कोण आहे बेटा 15. हे बघा, नियम पाळा अपघात टाळा. कसं, ऐका. सगळ्यात पहिले इथं तुमचं होतं गिवन इक्वेशन, जे होतं 5m² इक्वल टू 22m प्लस 15. आता मला सांग, हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? अरे गायतन्या, हा असतो तुझा वाला स्टँडर्ड फॉर्म, हो की नाही सोन्या? ज्याच्यात इक्वलला कोण असतं नेहमी, 0 असतो. बाळा इक्वलला कोण आहे, 0 आहे. सर इथं कुठे 0 आहे का? नाही. मग आणावं लागेल. मग कसं आणणार सर? हा आपण असाच ठेवूया, हा होता प्लस, तो आला इकडे, काय होणार तो मायनस, हा प्लसचा बनणार मायनस इक्वल टू 0. ओ सर, आता आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये बनलं. करेक्ट आहे का? मग याला करूया कंपेअर विथ आवर स्टँडर्ड फॉर्म. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ए म्हणजे कोण असतो रे, जो स्क्वेअरवाली टर्म आहे त्याचा कोएफिशियंट. इथं कोण बेटा मग 5. बी किती बनणार बेटा मग, एक्सचा म्हणजे आता यमचा, जो होता -22, आणि सी म्हणजे कोण बेटा, सी होता -15. स्टेप नंबर 1, आपण पहिले फाइंड करायचा b² - 4ac. बी होता बेटा -22, त्याचा स्क्वेअर, -4a होता किती बेटा 5, सी होता -15. चला बोला, -22चा स्क्वेअर. एवढं तर कळलं का? निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. 22चा स्क्वेअर किती, बोला लवकर. 484. नसल जमत तर आपली गावठी पद्धत फटकन आणायची. 2 दुने 4, 2 दुने 4 0, 2 दुने 4, 2 दुने 4, 4 8 4. अंडरस्टँड? लय लोड घ्यायचा नाही, लोड द्यायचा नाही, काही करायचं नाही, फक्त करेक्ट लिहायचं, कारण मार्क महत्त्वाचे आपल्याला. हां, मायनस साईन. पण इथं बघायचं पहिल्यांदा, इथं याला मायनस आहे का नाही, मग या मायनसमुळे याला करायचा फटकन दिशी प्लस. काय करायचं, फटकन दिशी प्लस केला. हां, 4 5 20, 20 गुणिले 15, 15 गुणिले 30 म्हणजे 300. अंडरस्टँड? परत बेटा 4 5 20 केलं, 15 गुणिले 20 केलं बेटा, तो 15 दुने 30 म्हणजे आला किती राहतो 300. ओके. आता या दोघांची करा ॲडिशन. बोला, 4 + 0 4, 8 + 8 7. आता हा जो नंबर आलाय हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0च आला पाहिजे, हा आपला रूल होता बाळांनो. चला मग बाय फॉर्म्युला मेथड असं लिहायचं नाही, पूर्ण लिहायचं. ओके. काय बेटा, आता इथं यम आहे राजा, कोण आहे आता, एम. असं लिहायचं छान, एम इक्वल टू -b प्लस मायनस √b² -4ac अपॉन 2a. ए सोन्या, हे मायनस तुझं नाही, ते लोकांचं. तुझा कोण आहे, बी. शोध काय तुझा बी. तुझा बी होता -22. कळलं? मी मुलं हे करत नाही, देतात असंच लिहून मायनस काहीतरी, प्लस मायनस. सोन्या 2 मिनटं. हां, याची व्हॅल्यू काय रे,
784 अपॉन कोण बेटा 2 इंटू ए होता किती बाळांनो 5. चला बोला मायनस मायनस प्लस प्लस मायनस सांगा आता हा कोणाचा स्क्वेअर आहे किंवा याचा स्क्वेअर रूट काय. 784 सांगा. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे 25चा स्क्वेअर असतो बाळांनो 675 करेक्ट का. मग हा काय होईल 27 किंवा 28चा. तर 27 आणि 28चा जर नॉर्मली चेक करा 7चा स्क्वेअर 49 शेवटी कोण आहे 9 सोडून द्या. 8चा स्क्वेअर 64 शेवटी कोण आहे 4 इथं कोण आहे 4 म्हणजे हा 28चा स्क्वेअर होतं हे फिक्स होतं. नाही तर बाळांनो सरळ आपल्या गावठी पद्धत जिंदाबाद काही विषय नाही आहे. 8 8 64 4 6 8 दुने 16 16 22 0 2 8 16 6 उरला 1 2 दुने 4 आणि 1 5 कर ॲडिशन हा आला 4 6 2 8 5 2 7 हे बघाय समजलं का. घाई नाही करायची. काय होतं घाई केली की मग आहे ते आपले मार्क जातात ते आपल्याला घालवायचे नाही. तर हा आला बेटा कोणाचा स्क्वेअर 28चा आपण आला किती बेटा 10. एकदा घ्या प्लस आणि एकदा घ्यायची मायनस ही आपली शेवटची स्टेप. काय m इक्वल टू 22 प्लस 28 अपॉन 10 और m इक्वल टू 22 मायनस 28 अपॉन 10. बोला m इक्वल टू 22 अधिक 28 8 आणि 2 10 करेक्ट बेटा 2 4 1 5 अपॉन 10 और सेम इथं बोला 22 मधून 28 जाणार नाही हे तर लॉजिकल आहे. 28 मधून 22 गेले -6 अपॉन 10. कळलं काय बोललो बेटा साईन चुकायचं नाही. सो m इक्वल टू बेटा हा आला 5 और सोन्या हा आला किती याला करा 2 ने डिवाइड 2 3 6 2 5 10. तर आय होप सर्वांना हा क्वेश्चन पण समजला असेल. प्रत्येक स्टेप ही नीट समजून घ्या आणि हे वहीत प्रॅक्टिस करा राजांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. ओ माय गॉड जुलै 2023चा प्रश्न आहे बाळांनो. काय होता प्रश्न काही असू द्या आपलं काम फिक्स आहे जे करत राहायचं. हे होतं तुमचं गिवन इक्वेशन. चला सांगा स्टेप नंबर 1 काय होती कम्पेअर करायची. व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. कम्पेअर विथ तुझा स्टँडर्ड फॉर्म काय होता रे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. सांग मग आता ए ची व्हॅल्यू काय आता जमल ना राजा. एक्स स्क्वेअरचं लेकरू म्हणजे कोइफिशियंट होता बेटा किती 5 बी होता 13 आणि सी होता किती बाळांनो 8. स्टेप नंबर 2 फॉर्म्युला मेथडमध्ये पहिल्यांदा कोण करता फाइंड बी स्क्वेअर मायनस 4ac. चल बोल बी होता बेटा 13 त्याचा स्क्वेअर मायनस 4 ए होता बेटा 5 सी होता बेटा किती 8. बोला 13चा स्क्वेअर नाही आला तर आपल्या गावठी पद्धत जिंदाबाद 169 ओके मायनस 4 5 20 20 गुणिले 8 8 दुने 16 किती उरले बेटा हे 169 मायनस 160 बिकम 9. हा नंबर नेहमी 0 किंवा 0 पेक्षा मोठाच पाहिजे. सांगा आता बेटा बाय फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय होता बेटा एक्स नाही ते हा एक्स सॉरी एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट मध्ये काय रे बाप्पा बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. अय सोन्या हे मायनस तुझं नाही मी परत सांगतोय त्याला मारेल मी त्याला हात लावत आपला अधिकार नाही. सांग बी किती बी हो सर बी होता किती 13 हा आला 13 प्लस मायनस अंडर रूट मध्ये कोण गेला याची व्हॅल्यू आली किती वेळा 9 ही आली 9 अपॉन 2 इंटू ए कितना है बच्चो. आता बोला सर आता तर काय आम्ही असं सॉल्व करू बाळा 9चा स्क्वेअर रूट 3 अपॉन 10 एकदा घेतला प्लस 3 अपॉन 10 तर बाळा एकदा घेणार मी -3 मायनस चुकलं रे -13 -3 अपॉन 10. सांग सोन्या इथे बघ -13 प्लस 3 लोकेश आणि म्हणून 16 असं मारील ना. काय होतं बाळांनो आपला प्रॉब्लेम बेसिकमध्ये आपल्या सायन्सचं दुःख अजून संपलेलं नाही आयुष्यात. ते किती म्हणजे 12वीपर्यंत मी मुलं बघतो ना तर सायन्समध्ये एवढा गोंधळ का होतो मला अजून नाही कळलं. होईल ॲक्सेप्टेड अभ्यास लय केले आपण लहानपणी असताना. असो मायनस प्लस साइन डिफरेंट है बड़े में से छोटा गयो देखो बड़े में से छोटा गयो और बड़े का साइन आयो. रहे लक्षात ये हुई ना बात.
कमी नो -10/10 सेम इयर बाळांनो. मायनस किती होईल आता, दोघांचं साईन सेम आहे बघा. आता 13 रुपये हरवले, 3 रुपये हरवले, 16 रुपये हरवले. सो बेटा x इक्वल टू -1. तसंच सोन्या x इक्वल टू वॉट, मायनस साईन याला होते 2 ने डिवाइड, 2 8 16, 2 5 10, 2 8 16, 2 8 जा अँड 2 5 जा. तेवढे तुम्ही हुशार आहात. ओके चला जाऊया पुढच्या क्वेश्चन. ओके होय हो मार्च 2024 आले प्रश्न होता. चला करूया स्टार्ट. बघा हे आलं आपलं गिवन इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्यायचं सर्वांनी. आणि मी परत सांगितलंय जे सांगतोय ते सोडून बघायचं वेड्या. चलो स्टेप नंबर 1 गणपतराव कंपेअर कर x² + bx + c = 0. सांग बोला ना ओय. ए किती होता, x² चा कोइफिशियंट इथं कोण आहे, m² चा बनणार 3. बी किती होता, m चा कोइफिशियंट नाही म्हणजे कोण येते 1, इथं लिहायचा -1. घाईत जर 1 लिहिला तर आपल्या हातातले मार्क जातात. घाई नाही करायची, शांत डोकं ठेवायचं. सी किती रे बाप्या, सी होता -10. स्टेप नंबर 1 b² - 4ac. बोला बी किती बेटा -1 त्याचा स्क्वेअर -4. ए होता सोन्या 3 आणि सी होता -10. बोला -1 चा स्क्वेअर +1. मी मगा बोललो या सोडून द्या. या दोघांपैकी जर एकाला असेल मायनस साईन, काय बोललोय, दोघांपैकी जर एकाला असेल मायनस साईन तर बेटा हा मायनस या मायनसला करणार प्लस. 4 त्रिक 12, 12 × 10 120 म्हणजेच काय बेटा 121. मग बोला बेटा आपला हा नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आला पाहिजे होता बाय फॉर्म्युला मेथड. प्लीज असं लिहू नका, मी वेळ वाचवून लिहित असतो. इथे कोणी व्हेरिएबल आपला m. सो m इक्वल टू -b + -√b² - 4ac अपॉन 2a. बोला चला फास्ट आता बेटा. m इक्वल टू हे मायनस, मी परत सांगतोय या मायनसला हात लावायचा अधिकार तुझा नाही. हा विनाकारण भांडण करून बोलजे. हे आपलं नाही, बी आपला कोणी आपला बी होता -1, हा आला -1 प्लस मायनस √ याची व्हॅल्यू काय आली हे कुठे गेली, हां 121 अपॉन कोण रे सोन्या 2 × a. ए होता 3. सॉल्व करूया. मायनस +1 प्लस मायनस. उरी बापा याच्याबद्दल माहिती आहे. 121 हा कोणाचा स्क्वेअर असतो, 121 हा 11चा वर्ग आहे. काही कळलं नाही. इट इज अ स्क्वेअर ऑफ 11 अपॉन 2 3 6. बेटा एकदा घ्यायचा 1 + 11/6. सोन्या एकदा घ्यायचा 1 - 11/6. m इक्वल टू काय 1 + 11 12/6. आर काय m इक्वल टू 1 - 11/6. अरे छोट्यातून कधी मोठं होत नसतं की रे, मोठ्यामधून छोट्या गेलं आणि मोठ्या साईन आलं. कळलं असेल ना. मोठ्या हा मायनस होत नाही बेटा, हा करा मायनस आणि मायनस साईन देऊन टाका. m इक्वल टू काय बे 6 × 6 6 × 12. डू यू अंडरस्टँड. 6 स्टँड फॉर 6. अरे इंग्लिश मीडियम. चलो या काय माइनस साइन. 2 5 10, 2 3 6. या आहे आपका m का दो वैल्यू. आई होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल ही माझी अपेक्षा. प्लस प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट. चलो खत्म. ओ अरे बापा डायरेक्ट 25ला. गुड लक. काय हा क्वेश्चन तुमच्या सॉल्ड मधला आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहे. करूया स्टार्ट. चला ऐका. हे आपलं सोन्यानो गिवन इक्वेशन काय होतं, x² - 2x - 3 = 0. आता तुम्हाला सर्वांना स्टेप जमायला लागले असेल. ओके. एक माझ्यामध्ये लास्ट क्वेश्चन मिळाला आपला. आता कुठे गेलं ते, नाही अजून लय बाकी आहे. 3 बाकी आहे, 3 अजून 3 बाकी आहे. 3 ओके. हेडे हां चलो चलो बच्चो याला करायचं कम्पेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. x² + bx + c = 0. हे सोन्या ए कोण होता,
एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट बी कोण होता, एक्सचा कोइफिशियंट सी कोण होता, कॉन्स्टंट म्हणजे मायनस सी. पहिली स्टेप काय होती, बी स्क्वेअर मायनस 4ac. सांग बी किती होता, -2 त्याचा स्क्वेअर -4. ए होता 1 आणि सी होता -3. सांग -2चा स्क्वेअर -4. असं नका करू. मायनसचा स्क्वेअर आणि मी पॉझिटिव्ह असतो. नॉन सेन्स योगेश सर, हाला पॉझिटिव्ह, हे मायनस साईन. पण मास्टर काय बोलला आपला, इथं तू चेक कर आहे का रे मायनस आहे. मग या मायनसने याला होईल प्लस. अरे होईल ना रे. 4 1 4 4 3 12, 12 4 16, 16 हा शून्यापेक्षा मोठा होता. मग आपला बेडा फॉर्म्युला काय बेडांनो, बाय फॉर्म्युला मेथड. सांग फॉर्म्युला, व्हेरिएबल होता एक्स -b प्लस मायनस √b² -4ac अपॉन होता 2a. बाळांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, हे होतं -b. ए बी किती रे, बघ परत ते सांगत होता. हे मायनस लोकांचं तुझा होता बी होता -2 प्लस मायनस √b² -4ac आला किती वेळा, 16. खाली कोण गोळा आपलं 2 × ए किती रे पप्प्या 1 मायनस प्लस प्लस मायनस याचं स्क्वेअर रूट. 16 हा 4चा काय असतो रे स्क्वेअर. खाली कोण आला रे 2. मास्टरला बोलला एकदा प्लस एकदा मायनस. बरं चुकलं बरं. एक्स इक्वल टू साईड हवा रे तुम्ही. हां एक्स इक्वल टू 2 + 4/2 और सोन्या 2 - 4/2. एक्स इक्वल टू 2 + 4 6/2. एक्स इक्वल टू काय रे सोन्या 3. तसं तिथं एम इक्वल, हे सॉरी यार, हे काय होतं माझ्याकडून असं मध्ये झालं. हे माझी काय चूक नाही तिथं. तर अरे ते बघ ते झालं परत. अरे एक्स लिहा अरे साहेबा, एक्स लिहा एक्स. हां एक्स इक्वल टू 2 - 4 2/2. असं लिहू नको रे, कारण 2 मधून कधी बाळांनो 4 मायनस होणार नाही. राजानं मी वारंवार ते का सांगतोय, कारण मी जेवढा दररोज बघतो ना ते मुलं अशा मिस्टेक करतात आणि हातात ते मार्क्स गमावतात. सिली मिस्टेक टाळा, त्याच्यावर काम करा. मार्क प्लस मायनस ते तुम्हाला नाही जमले एक्झाम्पल गोष्ट वेगळी, पण जे जमणारा प्रश्न आहे त्याच्यात जर तुम्ही मिस्टेक करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. चलो याला मायनस साईन. सो सोन्या या असं होतं बघ. मग अरे पुसरे एक्स इक्वल टू -1. तर दिज आर द 2 रूट्स ऑफ द इक्वेशन. काही अवघड होता प्रश्न बिलकुल नाही. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, हा तुम्हाला आता जमायला हरकत नाही. हा तुम्ही ट्राय करशाल. एवढे क्वेश्चन झाल्यावर एक तर तुम्ही करणार नाहीत ना, तो बनताय बाई. चलो हे असं आलं की आपले 3-13 वाजतात, हे फिक्स आहे ना. हे अवघड आहे आपल्या आयुष्याचं. असो. सो बेडांनो, मी तुम्हाला वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जे काय सांगतो ते नीट ऐकायचं. हे बघ, मॅथ्स इज नॉट अ ले लोड, इट्स सो सिम्पल फंडा. थेंबे थेंबे तळे साचे. दररोज 3 4 5 प्रश्न करा, परफेक्ट करा एकदम बारकाईने. कोणत्या स्टेपला पुढची स्टेप कशी बनते, काय केलं, एवढेच 5 प्रश्न. पण किती वेळा, दररोज 2 वेळा तुम्ही परफेक्ट बनणार. चला आता सोन्यांनो काय होतं, भरपूर मुलांचा एक प्रॉब्लेम काय होतो, असा खाली नंबर आला की त्यांना कळतच नाही काय करायचं. एक लक्ष ठेवा, असं खाली आलं की पहिलं काम करा, या नंबरने ह्या पूर्ण इक्वेशनला करायचं मल्टिप्लाय बाय 3 ऑन बोथ साइड. चला बोला, या 3 ने याला करा मल्टिप्लाय 3 × y², 3 × 1/3y आणि सोन्या 3 × कोण 2. बेटा हे काय बनणार 3y², 3 3 कट इज इक्वल टू 6. पण हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे, कारण आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वल टू कोण असतो रे 0. म्हणजे आपलं काम काय, जो असेल पलीकडे त्याला घेऊन ये अलीकडे. हा होता प्लस, त्याला आणा इकडे. हा काय होणार बे -6 ना. चला आता काय रे बाळांनो, आता किती अवघड आहे सांगा बरं. आता काय करायचं बरं, आता करूया कम्पेअर आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. ax² + bx + c = 0. सांग बरं ए काय बनणार, आता ए बनणार तुझा 3, बी काय बनणार बाळा, बी होता वायचा कोइफिशियंट
सी काय बनणार बेटा, सी बनणार -6. आमचे गुरुजी आम्हाला काय बोलले होते की बाळांनो पहिल्यांदा तुम्ही b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची होती. बी किती होता सोन्यांनो, बी होता 1² - 4, ए होता 3c होता -6. मास्तर काय बोलला आपल्याला, पाहू पहिले 1² 1 झाला हो, हे मायनस दिलं हो, पण या दोघांपैकी जर एकाला असेल मायनस साईन तर याला करून टाक डायरेक्ट काय मायनस मायनस प्लस. 4 त्रिक 12, 12 72, अरे 12 72 रे, 1 अधिक 72 किती बनले बाळांनो, 73. डू यू अंडरस्टँड, 73. इट्स कॉल्ड एज 73 स्टुडंट. असो, सो बाय फॉर्म्युला मेथड ये नंबर ऑलवेज मोठा आला पाहिजे शून्यापेक्षा. सांगा बेटा, y इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. बाळांनो हे मायनस मी परत सांगितलं, हे लोकांचं तुझा अधिकार हात लावायचा नाही. बी किती होता बाळा, बी होता 1 प्लस मायनस √ याची आली व्हॅल्यू किती बाळांनो, 73 म्हणजे 73 अपॉन 2 इंटू ए स्टँड फॉर 3. सो युअर आन्सर इज 1 प्लस मायनस √ 73 अपॉन 6 इज युअर आन्सर. सो सोन्यांनो आणि सोनींनो लक्ष द्या, मी काय म्हणतोय याच्या पुढे सॉल्व होणार नाही. याचं कारण बाळांनो इथे असणारा नंबर होतो 73. 73 हा नंबर एक प्राईम नंबर असतो. प्राईम नंबर म्हणजे काय, ज्याचे फॅक्टर पडणारच नाही, हे ज्याने स्वतःला डिवाइड होतं, याला म्हणतात प्राईम नंबर. कळलं का राजानो, फक्त एकदा प्लस आणि एकदा लिहायचा, मायनस छान वाक्य लिहायचं म्हणजे तुम्हाला तुमचे 3 मार्क भेटले. बाळांनो खूप सोपं आहे. आपले ग्रामीण भागातील मुलांना एवढीच विनंती आहे, अरे मेहनत घ्या राजाओ, प्रामाणिक मेहनत घ्या. कष्ट करतात, आपला आईबाप खूप कष्ट करतो, अपेक्षाने करतो, त्याला का पैसा नको आहे त्याला, तू तुझ्या पायावर उभं राहा एवढीच त्याची एक अपेक्षा आहे. तुझ्या स्वतःच्या पायावर भक्कमपणे, ते पण जे मला नाही भेटलं ते तुला भेटावं या प्रत्येक आशा अपेक्षाने तो लढतोय. तुझी प्रत्येक गोष्ट जी त्याला आयुष्यात नाही भेटली तो तुम्हाला देतोय. याचं जाणीव आणि भान दोन्ही ठेवण्या इतपत तुम्ही सुज्ञान आहात, एवढं मला माहिती. ओके, चला हा क्वेश्चन तुम्हाला आता ट्राय करायला हरकत नाही, कमी करून दाखवू. सोपा प्रश्न आहे, करू दाखवू का. चला बघा, एका मिनिटात ऐका. हे होतं तुमचं गिवन इक्वेशन x² + x + 5 = 0. कम्पेअर केलं कोणाशी सोन्यानो, कम्पेअर विथ x² + bx + c = 0. सांगा बाळांनो a = 1. b म्हणजे कोण, एक्सचा कोइफिशियंट, इथे होता कोण नाही म्हणजे 1, म्हणजे b किती बनला रे 1, c किती बनला रे 5. म्हणजे पुढची स्टेप काय रे, त्यानंतर काढायचा b² - 4ac. b ची व्हॅल्यू होती 1, त्याचा स्क्वेअर -4. a होता 1, c होता तुमचा 5. 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 1 जा 4, 4 × 5 20, 1 - 20 लगेच लिहायचा 19 आणि मगच शानी मारायची बोर्डची नाही, कारण बबड्या 1 - 20 बिकम -19 आणि ही व्हॅल्यू आली कशी आता, <0. तर इथं लिहायचं हियर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर नॉट रियल. क्लिअर आहे का. मी सुरुवातीला सांगितलं होतं बाळांनो, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट माहिती नसतं, ते कधी रियल नसतं. ते काय असतं, रियल नसतं, हे इमॅजिनरी असतं. या नंबरला म्हणतात कॉम्प्लेक्स नंबर. ज्या कॉम्प्लेक्स नंबरला डिफाईन करताना √-1ला त्यांनी पकडलं होतं आय. इमॅजिनरी म्हणजे काय, लाईक बघा एलियन नाही आहे, पण ते आपण एलियन म्हणतो की नाही, आपण त्यांना असं इमॅजिन करतो, जादू ऐकलं कोई मिल गया, हां त्याच्यामधला तो जादू आहे का, तो इमॅजिन केलेला जादू होता. किंवा अवतार पिक्चर बघितला आपण, तेव्हा तो इमॅजिन केलेला असतो काय, एलियन. तसंच √-9 माहिती नव्हता, मग √-1ला पकडलं गेलं आय इज अ नंबर विच इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. ॲक्च्युली आयचा फुल फॉर्म असतो बाळांनो आय ओटा. सर आपल्या घराचा ओटा नाही, परत सांगतो मी, आय ओटा एक वर्ड आहे बाळांनो, ग्रीक वर्ड ॲक्च्युली. सो √-9चा स्क्वेअर रूट बाळांनो असतो +-3 आणि या रूट बघा असं असतं. एकच मिनटं, हां -9ला आपण बेटा असं लिहू शकतो, याला करा सेपरेट
सेपरेट केलं असतं बाळांनो तर 9चं स्क्वेअर रूट +-3 आणि या रूट ऑफ -1ला पकडलं जातं आय. अशा प्रकारे हा नंबर बनतो इमॅजिनरी नंबर किंवा याला म्हणतात बाळांनो कॉम्प्लेक्स नंबर. हे तुम्हाला पुढच्या वर्षी असणार 11वी-12वीमध्ये जर तुम्ही डिप्लोमा किंवा सायन्स घेतलं तरची गोष्ट आहे. ओके, तर आय होप सर्वांना हा व्हिडिओपेक्षा म्हणण्यापेक्षा मी फॉर्म्युला मेथड समजले असेल. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा सो त्यांनाही आपल्या साध्या मराठी भाषेत सगळं काही छान शिकता येईल. थँक्यू सो मच. बाय बाय. काळजी घ्या तुमची पण आणि आपल्या आईवडिलांची पण. बाय बाय. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही